नमस्कार. आज मी तुम्हाला मक्याचे क्रिस्पी ट्रायंगल्स बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे अर्ध मक्याचं कणीस सोलून घेऊन ते दाणे आपण गरम पाण्यामध्ये शिजवायला ठेवायचे. एक कांदा, एक शिमला मिरची घ्यायची आहे. अशी थोडीशी जाडसर कट करून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि इथे अद्रक आणि लसूण ठेचून घ्यायचा. बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा लागेल आपल्याला. आता हे मक्याचे दाणे जे आहेत ते मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत, म्हणजे पेस्ट न करता थोडे जाडसर असे वाटून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कढईमध्ये तेल टाकून आता बारीक चिरलेला कांदा या तेलामध्ये टाकून घ्यायचा, थोडासा परतून घ्यायचा आणि मग अद्रक लसूण ठेचलेला टाकून तोही तेलामध्ये परतून घ्या. बारीक चिरलेली शिमला मिरची टाका, तीसुद्धा परतून घ्यायची आणि हे आपण शिजवून बारीक केलेलं मक्याचं कणीससुद्धा टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ, फ्राईड राईस मसाला टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मी चीज टाकलं आहे, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून टाकले आहे. आता एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, मीठ टाकायचं थोडंसं आणि पाणी टाकून अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची. आता हे तयार झालेलं सारण यामध्ये आपण शेजवान चटणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून थंड करून घेणार आहोत. तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे. आता इकडे मी पोहे घेतले आहे, थोडेसे मिक्सरला असे फिरवून घेतलेत. जे कांदे पोहेसाठी आपण पोहे आणतो तेच पोहे घेतले आहे. ब्रेडच्या स्लाईस अशा त्रिकोणी कट करून घ्यायच्या. हव्या तर तुम्ही याच्या कडा कट करू शकता, मी नाही केला बघा. आता हेच जे सारण आहे कांदा, शिमला मिरची आणि मक्याचं, ते या ब्रेडमध्ये भरून असं त्रिकोणमध्ये फिट्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ट्रायंगल्सचं नाव दिलेलं आहे, तर त्रिकोणीमध्ये कट करून घ्यायचं. आता या तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स करून म्हणजे बुडवून घ्यायचं आणि पोह्यामध्ये घोळून घ्यायचं. म्हणजे याला अतिशय क्रिस्पीपणा येतो, कुरकुरीत होतात हे ट्रायंगल्स आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर छान लागतात आणि कुठलीही चटणी किंवा सॉससोबत आपण म्हणजे हे नाही खाल्लं तरी चालते, असंही खूप सुंदर लागते बघा. किंवा तुम्हाला आवडत असेल तर चटणी सॉस तुम्ही घेऊ शकता. पण असेच हे खूप छान लागतात खायला आणि झटपट होतात. मुलांच्या टिफिनला किंवा सकाळी नाश्त्याला तुम्ही हे बनवू शकता. नक्की करून पहा. कसे झाले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. वरून तीळ आणि कोथिंबीर टाकायचं आहे सजावटीसाठी.